हॅलो, वेलकम टू डेली पझल सिरीज. दररोज एक गणिती कोड या सिरीजमधले 11वं कोड आज आपण पाहणार आहोत. The area of the east wall of an auditorium is 108 square meter. The area of the north wall is 135 square meter and the area of the floor is 180 square meter. Find the height of the auditorium. आधी आपण प्रॉब्लेम स्टेटमेंट समजून घेऊयात. आपल्याला एक ऑडिटोरियम आहे, त्याची हाईट आपल्याला काढायची आहे. आता ह्या ऑडिटोरियम म्हणजे समजा आपण त्याला एक हॉल असं कन्सिडर करूयात. तर हा जो हॉल आहे तो क्युबॉइड शेपमधला हॉल आहे. ह्याची जी ईस्ट वॉल आहे त्या ईस्ट वॉलचा एरिया आपल्याला दिलेला आहे 108 स्क्वेअर मीटर. त्याच्यानंतर जी नॉर्थकडे जी वॉल आहे ती 135 स्क्वेअर मीटर आहे आणि एरिया ऑफ द फ्लोअर 180 स्क्वेअर मीटर आहे. तर आपल्याला त्या रूमची किंवा त्या ऑडिटोरियमची हाईट कॅल्क्युलेट करायची आहे. आता थोड्या वेळ करता इमॅजिन करा की तुम्ही आत्ता ज्या खोलीमध्ये बसलेला आहात. तर त्या खोलीमध्ये समजा जर तुम्ही ईस्टकडे जर तुम्ही तोंड करून उभे राहिलात, म्हणजे पूर्वेकडे तोंड करून जर तुम्ही उभे राहिलात, तर तुमच्या डाव्या हाताला काय असेल? तुमच्या डाव्या हाताला असेल नॉर्थ डायरेक्शन. म्हणजे तुमच्या समोर आता आहे ईस्ट डायरेक्शन, तुमच्या पाठीमागे असेल वेस्ट डायरेक्शन, तुमच्या डाव्या हाताला असेल नॉर्थ डायरेक्शन आणि तुमच्या उजव्या हाताला असेल साऊथ डायरेक्शन. आता आपल्याला या प्रॉब्लेम स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे की तुमच्या समोर या खोलीची जी ईस्ट वॉल आहे, जी पूर्वेकडची जी भिंत आहे, तिचा एरिया आहे 108 स्क्वेअर मीटर. त्याच्यानंतर जी भिंत तुमची नॉर्थ साईडला आहे त्या भिंतीचा एरिया आपल्याला दिलेला आहे 135 स्क्वेअर मीटर आणि एरिया ऑफ द फ्लोअर म्हणजे ज्या खोलीच्या ज्या जमिनीवर तुम्ही उभे आहात त्या जमिनीचा एरिया आपल्याला दिलेला आहे 180 स्क्वेअर मीटर. आता आपण थोडंसं डायग्रामॅटिकली समजून घेऊयात की आता समजा हा जो क्युबॉइड आहे, हा क्युबॉइड म्हणजे समजा जर तुमची खोली आहे असं जर आपण अज्युम केलं, तर ही खाली जी आहे ही खाली त्याची लेंथ येईल. त्याच्यानंतर ही जी डायमेन्शन आहे ही त्या खोलीची आपण ब्रेड्थ आहे असं जर अज्युम केलं आणि ही आपल्याला काय येईल? हाईट येईल. म्हणजे या केसमध्ये आपण या आपल्या रूमच्या किंवा ऑडिटोरियमच्या ज्या डायमेन्शन्स आहेत त्या एल, बी आणि एच अशा अज्युम करूयात. आता एरिया ऑफ द ईस्ट वॉल इज आपल्याला माहिती आहे रेक्टँगल. आता या ज्या खोलीच्या ज्या सगळ्या ज्या वॉल्स आहेत या कुठल्या शेपमध्ये असतील? क्युबॉइड आहे शेप, म्हणजे मग आपल्या 2 डायमेन्शनमध्ये जर कन्वर्ट केलं तर खोलीच्या सगळ्या भिंती आणि तुम्ही जिथे उभे आहात त्या खोलीची जी जमीन आहे ही सगळी काय असेल? रेक्टँगल असेल. मग सपोज ईस्टला जी वॉल आहे, म्हणजे समजा आता आपण असं धरू की ही वॉल ईस्टला आहे, तर या वॉलचा एरिया काय होईल? या वॉलचा एरिया होईल ही ब्रेड्थ आणि ही हाईट यांची मल्टिप्लिकेशन म्हणजे बी इंटू एच असा एरिया होईल. आता नॉर्थला जी वॉल असेल, समजा नॉर्थला आपण असं धरू की आता ही वॉल आहे, तर नॉर्थला जी वॉल आहे हिच्यामध्ये डायमेन्शन कुठले आहेत? दिस इज लेंथ आणि ही आपल्याला अगेन हाईट घ्यावी लागेल. सो एल इंटू एच हा नॉर्थ वॉलचा एरिया झाला. आणि खाली जी जमीन आहे, म्हणजे आता जमिनीची जी डायमेन्शन कशी येईल? म्हणजे तुमची जमिनीची डायमेन्शन येईल दिस एल आणि ही जी ब्रेड्थ आहे ही तुमची जमिनीची डायरेक्शन येईल. सो एरिया ऑफ द फ्लोअर होईल एल इंटू बी. आपण परत एकदा समजून घेऊयात. ही झाली तुमची ईस्टची वॉल, ही झाली नॉर्थची वॉल आणि इथे खाली आपल्याकडे आहे फ्लोअर. मग ईस्ट वॉलचा एरिया काय येईल आपला? ईस्ट वॉलचा आपला एरिया येईल दिस ब्रेड्थ इंटू दिस एच, दॅट्स वाय इट इज बी एच. नॉर्थ वॉलचा एरिया येईल ही लेंथ इंटू हाईट म्हणजे एल इंटू एच
आणि जमिनीचा म्हणजे फ्लोअरचा एरिया काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ही जी लेंथ आहे ही लेंथ इंटू ब्रेथ आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. सो L इंटू बी. आता आपल्याला ह्या L, B आणि H या कोणत्याही डायमेन्शन दिलेल्या नाहीयेत, पण या सगळ्यांचे एरियाज आपल्याला दिलेत. मग आपण व्हॅल्यूज टाकूयात. आता ईस्ट वॉलचा एरिया आपल्याला दिलेला आहे, दॅट इज 108. म्हणजे आपण लिहूयात BH इज इक्वल टू 108. तसंच नॉर्थ वॉलचा एरिया आपल्याला दिलेला आहे 135 स्क्वेअर मीटर, म्हणजे LH इज इक्वल टू 135. आणि एरिया ऑफ द फ्लोअर आपल्याला दिलेला आहे 180 स्क्वेअर मीटर, म्हणजे LB इज इक्वल टू 180 स्क्वेअर मीटर. मग आपल्याकडे 3 अननोन आहेत आणि 3 इक्वेशन आहे, म्हणजे आपण हे इक्वेशन सॉल्व करू शकतो. आता सगळ्यात सोपं आपल्याला H काढायचं आहे, म्हणून आपण काय करू, कोणत्याही दोन इक्वेशनमधून एकतर L रिमूव्ह करू किंवा आपण B रिमूव्ह करूयात. सो सपोज मी LB आणि इक्वेशन समजा मी फर्स्ट इक्वेशन आणि थर्ड इक्वेशन ह्या दोन्ही इक्वेशनचा जर आपण रेशो घेतला तर आपल्याला मिळेल. आता आपण काय करू, न्यूमरेटरला मोठी व्हॅल्यू घेऊयात, म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशन सोपं होईल. सो LB अपॉन BH इज इक्वल टू 180 अपॉन 108. म्हणजे आपण इथे काय करतोय, इक्वेशन 3 डिवायडेड बाय इक्वेशन 1 आणि हे आहे आपलं इक्वेशन नंबर 2. आता आपण करूयात इक्वेशन 3 डिवायडेड बाय इक्वेशन 1. म्हणून लेफ्ट हँड साईडला येईल आपला LB अपॉन BH इज इक्वल टू 180 डिवायडेड बाय 108. आता इथे काय होईल, हा BB कॅन्सल होईल, म्हणून आपल्याला मिळेल L अपॉन H इज इक्वल टू, आता 180 डिवायडेड बाय 108 याला जर आपण रिड्यूस केलं तर आपल्याला मिळेल, सपोज 9 ने डिवाइड करूयात आधी, 9 20 आणि 12. मग त्याच्यानंतर 5 4 जा आणि त्याच्यानंतर 4 5 जा 20 आणि 4 3 जा 12. सो 5 अपॉन 3. म्हणजे आपल्याला व्हॅल्यू मिळाली L अपॉन H इज इक्वल टू 5 अपॉन 3. आता LH हे जे प्रॉडक्ट आहे इक्वेशन 2 मध्ये आपल्याला ते ऑलरेडी 135 आहे आणि L अपॉन H आपल्याला रेशो मिळालेला आहे 5 अपॉन 3. आपण जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला व्हॅल्यू मिळेल L ची इन टर्म्स ऑफ H विच इज इक्वल टू 5H अपॉन 3. आता ही L ची व्हॅल्यू आपण इक्वेशन 2 मध्ये टाकूयात. इक्वेशन 2 आपल्याकडे आहे LH इज इक्वल टू 135. सो ही जी L ची व्हॅल्यू आहे ही आपण याच्यामध्ये टाकू, म्हणजे आपल्याला इक्वेशन मिळेल 5H अपॉन 3 इंटू H इज इक्वल टू 135. सो H स्क्वेअर इज इक्वल टू नाव 135 इंटू 3 डिवायडेड बाय 5. सो 5 1 जा 5. सो आपल्याला मिळेल H स्क्वेअर इज इक्वल टू 27 इंटू 3, म्हणजेच H स्क्वेअर इज इक्वल टू 81 आणि H स्क्वेअर इज इक्वल टू 81 दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट घेतला तर आपल्याला व्हॅल्यू मिळेल H इज इक्वल टू 9 मीटर. म्हणजे जे ऑडिटोरियम आहे त्याची हाईट किती येईल, 9 मीटर. आणि आपल्याला क्वेश्चनमध्ये 9 मीटर ही हाईट विचारली आहे. सो रिक्वायर्ड आन्सर इज 9 मीटर. आता हीच हाईट जर सपोज आपल्याला ब्रेथ विचारली असती तर आपण काय केलं असतं, ही हाईटची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये टाकल्यावर आपल्याला व्हॅल्यू ऑफ B म्हणजे ब्रेथ मिळेल, किंवा हीच H ची व्हॅल्यू आपण इक्वेशन 2 मध्ये टाकली तर आपल्याला लेंथ म्हणजेच L ची व्हॅल्यू मिळेल. या क्वेश्चनमध्ये आपल्याला एरिया जो दिलेला होता की नॉर्थ वॉल आहे, ईस्ट वॉल आहे, हे व्हिज्युअलाइज करायला थोडंसं अवघड होतं. तर त्या अशा वेळेला काय करायचं, एकदम सोपी ट्रिक, तुम्ही स्वतः ज्या रूममध्ये बसलेले आहात त्या रूमची सपोज तुमच्या समोरची भिंत ही ईस्ट म्हणून अज्युम करा. त्याच्यानंतर तुमच्या डाव्या हाताला मग आपोआपच नॉर्थ डायरेक्शन येईल आणि या रूममध्ये कोणती लेंथ आहे, कोणती ब्रेथ आहे, असं करून तुम्ही अगदी व्यवस्थित व्हिज्युअलाइज हा क्वेश्चन करू शकता. या क्वेश्चनमध्ये आपण वापरलेली आहे कन्सेप्ट एरिया ऑफ रेक्टँगल, पण हे थोडंसं व्हिज्युअलाइज करायला कॉम्प्लिकेटेड होतं. पण रिअल लाईफ सिनारिओमध्ये जर तुम्ही व्हिज्युअलाइज केलं तर तुम्हाला ते अगदी सोप्या पद्धतीने करता येईल. आता अशाच टाईपचे उदाहरणं तुम्हाला नक्की सोडवता येतील. तुमचं उत्तर काय आलंय मला कमेंट बॉक्समध्ये कळवा.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच रोजच्या गणिती कोड्यांसाठी अमृताज ब्लिंकला सबस्क्राईब करा. उद्या भेटूयात नवीन गणितासह.